तसंच स्वप्न पडलं. हा देवी आईने दिलेला संकेत तर नसेल ना? बोल कालकाया. काय बोलू आई? तयार आहेस तू आता? आता मी तुला सांगते की तुझं कार्य काय आहे ते. मीरा आणि अथर्व या दोघांना मूल व्हायला हवं, कारण ते माझ्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. काम सोपं नाहीये, पण तुझ्यामुळे आपल्याला एक मार्ग मिळालाय आणि तो आपल्याला आजमावून बघायचा आहे. अथर्व आणि मीरा या विषयावर एकमेकांशी अनेकदा बोललेत, पण मीरा अजूनही तयार नाहीये. त्यामुळे अथर्वला ज्या पद्धतीने जमलं नाही त्या पद्धतीने तुला तिला समजवावं लागेल. आणि हे सगळं करताना तुला खूप सावध राहावं लागेल, कारण मीरा आणि अथर्व भावनिकरित्या एकमेकांशी खूप खोलवर जोडलेले आहेत. त्यामुळे एक चूक जरी झाली तर माझं नुकसान तर होईलच, तुझंही होईल. कळलं? हो, तू जे काम सांगशील, जसं काम सांगशील अगदी तसंच होईल. पण मला माझा मोबदला हवाय. काय मोबदला हवाय तुला? मला बळी हवाय. तोही एका स्त्रीचा. ठीक आहे.